नमस्कार मंडळी. आज आपण भेटणार आहोत एक समाजसेवक की ज्यांना समाजभूषण असा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे आणि ते स्वतः साफसफाई करता आपल्याला दिसतच आहेत. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी इथगुच करूया. हां, नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव रमेश महारू लिंगायत. बरं बरं. आज तुमच्याबद्दल जे ऐकलं आहे की समाजाने तुम्हाला समाजभूषण हा पुरस्कार देऊन गौरवलेला आहे, ही म्हणजे अभिमानाची गोष्ट. त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. आणि एक विचारावं असं वाटतं की तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, ते मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटलं? हा पुरस्कार मिळाला आम्हाला आनंदच वाटला, परंतु गाडगे बाबांच्या आशीर्वादाने, बरं बरं समाज बांधवांच्या आशीर्वादाने आज मी हे समाजकार्य घेऊन पुढे चाललेलो आहे. बरं बरं बरं. याची कुठेतरी दखल घेतली गेली समाजाच्या लोकांनी किंवा याचं समाधान आहे तुम्हाला? याचं मला समाधान आहे. संघटनेचे जे आमचे प्रमुख आहे, बरं राष्ट्रीय अध्यक्ष डी सोनटके साहेब, बरं बरं महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अनिलभाऊ शिंदे, बरं बरं महाराष्ट्र सचिव शंकरदादा निंबाळकर, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेशजी ठाकरे, बरं 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 प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांतजी सोनवणे, बरं या सगळ्या मान्यवरांनी दखल घेतली तुमच्या कार्याची, माझी कार्याची दखल घेतली बरोबर. आणि मला समाजभूषण पुरस्कार मिळाला. आणि मी असं ऐकलं की तुम्ही सामाजिक जे कौटुंबिक समस्या असतात त्यांना पण तुम्ही समजा हेल्प करून किंवा तुमचं मध्यस्थी करून तुम्ही सोडवतात. हो. तर तुम्हाला यातील कशा अनुभव कसे तुमचे यातले, म्हणजे लोक करतात कसं, कार्य करतात काय, आहेत का, ऐकतात का तुमचं, की तुम्ही जे मध्यस्थी करता त्यावेळेस तुम्हाला? अगोदर माझ्याकडे आल्यानंतर मला सांगितलं हां हां की त्यांचं मी मेट्रो समोरच्या माणसाचं पूर्ण ऐकून घेतो. बरोबर बरोबर आणि समजा एखाद्याच्या मुलाचं मेट्रो असलं ते, बरोबर मग बरोबर मी स्वतः मुलीवाल्यांकडे जात असतो बरोबर आणि बरोबर मुलीवाल्यांकडे गेल्यानंतर बरोबर त्या मुलीच्या आई वडिलांना बसवतो, स्वतः मुलीला बसवतो, बरोबर, त्यांना बरोबर. सगळं विचारपूस करतो बरोबर आणि त्यांना शांततेच्या मार्गाने समजून बरोबर बरोबर हे सगळं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा सोडवतात प्रयत्न समजा, करतो. सोडवतात. आता मागे नुकतंच चाळीसगाव येथील आपले चिंदा ठाकरे, बरोबर, त्यांचा मुलगा उमेश ठाकरे, बरोबर बरोबर शिवाजी वंकर लिंगायत यांचा भाचा येतो, बरोबर बरोबर ते माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की बुवा आमची सून बुवा जळगावची आहे व चव्हाण हा, बरोबर, त्यांची बरोबर. मुलगी आहे बरोबर. आणि आमचे भांडणं झालेले 8 महिन्यापासून ती मुलगी येत नाही बुवा. बरोबर बरोबर मग त्यांना सांगितलं तुम्ही शांतता ठेवा, बरोबर. आपली मुलगी म्हणून स्वतः या मुलीला वागवून घ्यायचं, बरोबर अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं. बरोबर आणि स्वतः जळगावला वसंतभाऊ चव्हाण रामेश्वर कॉलनीमध्ये असता बरोबर. आदित्य चौकला बरोबर ती मुलगी कीर्ती स्वतः होती, बरोबर. तिची आई होती, वसंतभाऊ चव्हाण स्वतः होते, तिथे बसले बरोबर आणि त्यांनी मला सांगितल्या मुलाच्याही चुक्या, त्यांनाही सांगितलं बरोबर की आपण समजमोजणी आपण हे करूया बरोबर आणि या मुलीला मग रवाना केलं पाहिजे बा आपण. बरोबर. घर तिथं म्हटल्यानंतर हा. थोडंफार आणि मतभेद थोडंफार, असतातच हा, समजा. भांडण असतं. आणि मग त्या मुलीला हरतालिकेच्या दिवशी तिथे गेलो स्वतः जळगावला. बरोबर. आमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वतः होते सुरेशजी ठाकरे, बरोबर बरोबर मी स्वतः, आम्ही दोघांनी आमच्या हाताने त्या मुलीला मध्यस्थी रवाना करून केलं. समजा तुम्ही ते सुखरूप मध्यस्थी तिला करून पाठवलं समजा. तिला पाठवलं. बरोबर आणि 1 महिन्यानंतर मी स्वतः आमचे पालसोरा तालुका अध्यक्ष अरुणजी लिंगायत सर बरोबर. ते माझ्यासोबत आले. त्या मुलीच्या घरी आम्ही जेवण खाऊन करून आले. वा रे वा. नंतर ती मुलगी आणि तो उमेश दोघं नवरा बायको आपल्या भाऊच्या दिवशी माझ्या घरी भेटायला मला आले. म्हणजे तुमच्या ते तुम्ही मध्यस्थी केली आणि त्यांचं ते समेट घडून आणला, त्यांना एक समाधान पण वाटलं आणि तुम्हाला पण त्या गोष्टीचं एक ते पावती मिळाली त्यांच्याकडून की सुखी संसार त्यांचा सुरू आहे. हो, आणि त्यांचा एकदम आता आनंदामध्ये वा रे संसार वा. चाललेला म्हणजे आहे. तुम्ही समाजामध्ये सुद्धा जे कौटुंबिक समस्या आहेत त्यांना सुद्धा तुम्ही एक मिटवण्याचं काम करतात. हो. आणि आता तुमच्या हातात मला झाडू दिसतोय, हा. तर तुम्ही स्वतः समजा हे बाबांनी जे सांगितलेलं गाडगे बाबांनी ते तुम्ही स्वतः हे करतात, त्याच्यामुळे तुमच्या मागे जे कार्यकर्ते आहेत ते पण खूप चांगल्या पद्धतीने तुमच्यासोबत आहेत समजा जोडून. हो, माझ्याजवळ कार्यकर्ते पण आहे, प्रामाणिक कार्यकर्ते माझ्यासोबत आज ते काम करत आहे. बरोबर आणि नुसतं समाजापुरतं मर्यादित नसून माझ्याजवळ तळागाळातले माणसं माझ्याजवळ मी जोडलेले आहे. बरोबर आपले सुभाष उगिते असतील, आपले भोला भाऊ असतील, बरोबर बरोबर असे आपले गावातली मंडळी असेल, बरोबर सगळे म्हणजे तळागाळातले माणसं माझ्याजवळ प्रत्येक समाजाची माणसं आहे. बरोबर. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालतात, त्यामुळे सगळे सगळ्यांना सोबत आहेत समजा. पत्रकार असतील, आपले ज्ञानेश्वर राजपूत असतील, बरोबर आपले मोबाईल व्यायाम शॉपचे आपले मोबाईल शॉपचे मालक गजानन भाऊ क्षीरसागर असतील, बरोबर बरोबर बापू पाटील असतील, असे बरोबर. अनेक माणसं आपण तळागाळातली माणसं जवळ घेतलेले आहे. बरोबर बरोबर समाजकार्य जर करायचं ठरलं तर सगळ्यांना माणसं सोबत घेऊन चालावं सगळ्यांना घ्यावं लागतं सोबत. आणि गाडगे बाबांनी तेच केलेलं आहे. बरोबर. मग आपण थोडे गाडगे बाबांचे विचार थोडे डोळ्यात समोर ठेवून जर कार्य केलं तर निश्चित आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ.
म्हणजे हा जो पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे, हा तुम्ही जे गाडगेबाबांनी आपल्याला तत्व सांगितलं आहे की तुम्ही माणसामध्ये देव शोधा किंवा त्याच्या सुखदुःखांना तुम्ही सामोरे जा, म्हणजे ते देव पूजण्यासारखं आहे, हे तुम्ही पाळत आले. आणि सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, राजकीय असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांना घेऊन चालतात. त्याच्यामुळे आज तुम्हाला हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे समजा. आणि एक तुमच्या माध्यमातून समजा लोकांना हा मेसेज जाईल की निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे जर आपण सगळं क्षेत्रामध्ये कार्य केलं तर नक्की त्याची दखल घेतली जाते 100%. हे तुमच्या अनुभवातून आणि तुम्ही सांगितलेल्या पुरस्कारात म्हणजे जिल्हा किंवा महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली तुमच्या कार्याची आणि त्यांनी ती दखल घेतली. आणि याच्यापुढे आणखी तुमचा समाजाच्या हिताने किंवा आणि आपले जे आहे राष्ट्रहिताच्या दृष्टीने तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे किंवा काय करायची इच्छा आहे तुमच्या आणखी मानस काय? माझं खूप काही करायची इच्छा आहे समाजासाठी असो किंवा बाहेरच्या समाजासाठी असो. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं कोणाचं दवाखान्याचं असेल आणि बरोबर. मला जर माहीत पडलं तर स्वतः मी जळगावपर्यंत जातो. बरोबर. आजपर्यंत मी केलेलं आहे. बरोबर. आणि त्याची पावतीच ही मला मिळालेली आहे. बरोबर. बरोबर. कुठल्याही जाती धर्माचा माणूस आहे असा मी विचार करत नाही कधी. हे महत्वाचं आहे. बरोबर. मानवता धर्म महत्वाचा आहे. बरोबर. बरोबर. आपले नगरदेवडा येथील जे मेंढरे चारणारे आहे आपले धनगर. धनगर हां हां हां. ते माझ्याकडे आले आणि त्यांच्यासोबत अशोक भाऊ खाटीक होते, धनगर होते. बरोबर. सकाळी सकाळी माझ्याकडे ते 8 वाजता आले आणि मला सांगितलं की आमच्या वहिनीला, मोठ्या वहिनीला सिव्हिलला टाकलेलं आहे दादा बरोबर. आणि रक्ताची गरज आहे बुवा अत्यंत, बरोबर. नाहीतर बाई दगावून जाईल बुवा. बरोबर. बरोबर. तुम्ही एक क्षणाचा न विचार करता बरोबर. त्या ठिकाणी स्वतः गेलो. माझं स्वतःचं एक बाटली रक्त मी काढून दिलं आणि रथ चौकामध्ये 2 कार्यकर्ते होते आपले बरोबर बाहेरच्या समाजाचे माझ्या जवळचे, त्यांना बोलवून त्यांनीही दिलं आणि त्या बाईचा जीव वाचला. अरे वा. आणि आज आपलं नाव त्या माणसाने नगरदेवड्यापर्यंत नेलं. बरोबर. म्हणजे कार्यामुळे तुमची एक ओळख तिकडे तयार झाली स्वतंत्रकडे. असे कुठल्याही जातीचा माणूस असेल, शरद सोनार आपल्या येथील बरोबर. सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचं काम करता. बरोबर. त्यांचाही ऍक्सिडेंट झालेला होता बारीच्या खाली. बरोबर. बरोबर. त्यांनाही जळगावला जाऊन स्वतः मी माझं रक्त दिलं. वा रे वा. वा रे वा. अशी सामाजिक काम करण्याची मला आवड आहे आणि जवळजवळ 35 वर्षापासून मला या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे. आणि तुम्ही लोकांनीच मला मोठं बनवलेलं आहे, समाज बांधवांनी मोठं बनवलेलं आहे. मी स्वतः मोठा झालेलो नाहीये. आणि माणसाला मोठं करण्यामागे कोणाचा तरी हात असतो. बरोबर. असे गावातले अनेक व्यक्ती सांगण्यासारखे की मला वेगळ्या वेगळ्या संघटनेमध्ये मोठं करण्यात आलं. बरोबर. बजरंग दलाचा अध्यक्ष असेल, मला मी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना श्रीराम कलाल, त्यांचे मोठे बंधू राजाराम कलाल यांनी मला मोठ्या प्रमाणात चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी सुद्धा मला चांगलं तुमच्यातली त्यांनी तळमळ पाहिली आणि तुम्हाला त्यांनी सहकार्य करत गेले. आणि हे काम मी करणार आहे आणि करत राहील. गाडगेबाबांचा आपल्याला आशीर्वाद आहे. वा रे वा. आणि अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. गावामध्ये सगळ्या लोकांना सोबत घ्यायचं. येणारी जी नवीन पिढी आहे तिला अध्यात्माबरोबर तुम्हाला सामाजिक कार्याबद्दल आणि चांगल्या गोष्टी त्यांच्यात रुजवायच्या आहेत, हा तुमचा मानस आहे एकंदर तुमच्या बोलण्यातून. आपल्याला भाऊ माणसं जोडायची, तोडायची नाही. बरोबर. बरोबर. काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं कोणाचं वर्चस्व सहन होत नाही, मग माणसं कशी विरोधात करायची आणि मग तिथं ते चांगल्या पद्धतीचं लोकांना मतभेद तयार होतात आणि तिथं दुफळी तयार होते. ते तुम्हाला करायचं नाही. आपल्याला आता गाडगेबाबा पुण्यतिथी झाली माझी, बरोबर. स्वतः होते, हो. मला बघायला मिळालं. हा, सर्व एकोपा तुम्ही जोपलाय, म्हणजे जोपासलाय, त्याच्यामध्ये सगळ्याच धर्माचे लोक होते. बोलत असतो. बरोबर. बरोबर. कुठेतरी आपल्याला गाडगेबाबा ही धोबी समाजाचे नसून ही सर्वांची होती. बरोबर. 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 आपण कधी विसरायला नको पाहिजे. बरोबर. हे महत्त्वाचं आहे. कुठली जात नसते. बरोबर. 100%. संत म्हणजे ही परंपरा जी आहे महाराष्ट्रामध्ये, गुरुजी महाराज असतील, गाडगेबाबा असतील, यांनी जी केलेलं आहे त्याच्या भरपण आपण करू शकत नाही. बरोबर. बरोबर. भरपण आपण करू शकत नाही, तर आपण थोडं तरी बरोबर करायला पाहिजे. बरोबर. असं माझं मत आहे. आणि आपण करत राहायला पाहिजे, आपण कार्य चालवत राहिलं पाहिजे. कुठेतरी आपण सार्वजनिक क्षेत्रामध्ये असलं तर आपली दखल घेतली जाते. 100% तुमच्या पुरस्कारावरून सिद्ध झालेला आहे. मला म्हणजे जो पुरस्कार मिळाला खरोखर तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे, गाडगेबाबांची कृपा आहे, गाडगेबाबांचा आशीर्वाद आहे, समाज बांधवांचा आशीर्वाद आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला तो समाजभूषण पुरस्कार मिळाला, मी असं समजतो आणि त्याच्यामध्ये नक्कीच मला आनंद आहे. तर मी माझ्या चॅनलच्या वतीने तुमच्या भावी कार्यासाठी व तुमचं जे उद्देश आहे समाजाचा व राष्ट्रहिताचा तो वृद्धिंगत होत राहो, यासाठी मी माझ्या चॅनलच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो व तुमचे धन्यवाद मानतो. धन्यवाद दादा.